ठरलं तर मग या मालिकेच्या 20 मार्चच्या एपिसोडमध्ये सायली आणि अर्जुन प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटलेले असतात. आता सुरुवातीला खरं तर तो जरा घाबरलेला असतो. त्यामुळे खरं तर सायली आणि अर्जुन दोघेही त्याला धीर देतात. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त आम्हाला प्रिया मधुकरबद्दल विचारपूस करायची आहे. तेव्हाही ते सँडी म्हणत असतो की खरं तर आम्ही दोघे 2 वर्षानंतर भेटलो. तेव्हा सायली म्हणते, हो आम्ही तुम्हाला पाहितलं आहे आणि मी प्रिया ज्या आश्रममध्ये राहत होते त्याच आश्रममध्ये मी देखील होते. तुम्हा दोघांना एकत्र गाडीवर फिरताना मी पाहितलेलं आहे असंही ते म्हटल्याबरोबर, तर आम्ही त्यामुळेच तुझ्याकडे आलेलो आहोत. प्रियाबद्दल तुला बऱ्याच गोष्टी माहीत असतील ना असंही ते म्हटल्याबरोबर सँडी म्हणतो, हो बरोबर आहे, ती आणि मी एकमेकावर प्रेम करायचो असं मला तरी वाटतंय. त्यासाठी खरं तर मी तिला पैसे देखील भरपूर वेळा दिलेले आहेत. पण हे सर्व काही तुम्ही काय विचारताय, तुम्ही नेमकं कोण आहात असंही ते सँडीने सायली आणि अर्जुनला विचारलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमध्ये प्रिया गेलेली असते. तेव्हा इथे अश्विन फार खुश असतो. अश्विन म्हणतो असतो की तू बाळाला पाहितलंस का, किती कापसासारखे गालत ना, किती गोड दिसते ना बाळ असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, हो खूप गोड आहे आणि मला बाळ खरं सांगू का खूप आवडतात आणि मी त्याला आता छान छान गोष्टी शिकवेल असंही ते प्रिया म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, तू अश्विताला भेटलेस का. तेव्हा प्रिया म्हणते, हो भेटले आहे पण थोड्या वेळेस थांबले, म्हटलं तिला आता आराम करायला हवा, तर अशी ती घरी येईनच ना, मग छान गप्पा मारूया असंही ते म्हटल्याबरोबर खरं अश्विन म्हणतो, हो बाळ घरी आल्यावर तर मला काय करावं आणि काय नाही हे कळत नाही. सुभेदारांचं हे पहिलं बाळ आहे त्यामुळे खरं मी फार खुश झालेलो आहे असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, खरं तर अश्विन मी तुझ्या भावना समजू शकते, मात्र हे सुभेदारांचं बाळ नाही आहे, हे दीक्षितांचं बाळ आहे असंही ते म्हटल्यावर अश्विनला फार राग येतो. तो चिडतच म्हणतो, तुला म्हटलं ना त्या माणसाचं नाव अजिबात माझ्यासमोर काढायचं नाही, तुला किती वेळ सांगायचं असंही ते प्रिया म्हटल्यावर सॉरी म्हणते, सॉरी खरंच सॉरी, मी निघते आता, पण 1 मिनिट मला जरा पैशाची गरज होती, जास्त काही नाही, फक्त 20,000 असंही ते म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, काय 20,000, आत्ताच तर तुला पैसे दिले होते ना. आता इकडे दुसऱ्या बाजूला सँडीने विचारलेलं असतं की प्रियासोबत तुमचा काय संबंध आहे. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन हे सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा त्याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो की मला तर वाटलं माझ्यासोबत मैत्री झाल्यानंतर खरं तर ती बदलली असेल ह्या 2 वर्षात, पण नाही, अश्विनसारख्या चांगल्या डॉक्टरांना ती फसवू शकते, तर काही करू शकते. खरंच ही मुलगी फार डेंजरस आहे, ती पैशासाठी काही करू शकते. एकाच्या गाडीवर फिरायचं, तिसऱ्याला जाऊन भेटायचं आणि एखादा श्रीमंत मुलगा भेटला की त्याच्या मागं करायचं आणि पैसा उकळायचा, हेच काम होतं तिचं असंही ते खरं तर सँडी म्हणत असतो. तेव्हाही ते अर्जुन रागातच म्हणतो, अशा मुलीच्या प्रेमात अश्विन कसं काय पडू शकतो. तेव्हाही ते सँडी म्हणतो, तिला चांगलंच जमतं, एखाद्या मुलाला कशा प्रकारे आपल्या जाळ्यात अडकावं आणि त्याला कशा प्रकारे फसवावं हे चांगलंच माहिती, त्यामुळे त्यांची काहीच खरं तर चूक नाही असंही ते म्हटल्याबरोबर खरं तर सायली म्हणत असते, आपण तर हे सगळं काही सत्य घरच्यांसमोर आणणारच आहोत, मात्र अश्विन भाऊजीसोबत हे प्रियाचं रूप आणलं तर, हे सत्य त्यांच्यासमोर आणलं तर. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, तुझ्या डोक्यात प्लॅन तरी काय. तेव्हाही ते खरं तर सायली म्हणत असते की सँडी खरंच तुझी आम्हाला गरज पडेल. तेव्हा सँडी देखील तयार झालेला असतो मदत करायला. आता इथे सायलीने प्लॅन तर सांगितलेला असतो, मात्र तो आपल्याला आणखी हे कळलं नसतो. तो प्लॅन तर पुढे आपल्याला नक्कीच लवकरात लवकर कळेल. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अश्विन प्रियाला म्हणत असतो, अरे परवा तर तुला 20,000 ट्रान्सफर केले ना, इतके पैसे गेले कुठं, शॉपिंग केलीस का तू. तेव्हाही ते प्रिया म्हणते, हो मी शॉपिंगच केली, अस्मिताच्या बाळासाठी शॉपिंग केली ना, खरं त्यासाठी मागते, माझ्यासाठी खरं काहीच नको. आणि खरं तर त्यातले काही पैसे त्या गरीब लोकांना पण दिले ना आपण असंही ते म्हटल्यावर अश्विन म्हणतो, अगं आपण 20,000 नाही दिले त्या गरीब लोकांना, मी पाहितलं ते पॉकेटमध्ये टाकताना, फक्त तू 2-3 हजार त्यांना दिलेस, बाकीचे तसेच ठेवलेस ना तू, बाकीचे कुठे गेले. असं करायला नकोय प्रिया, अगं पैशाचा हिशोब ठेव जा. मी पैसे देण्याला काही म्हणत नाही, मात्र पैसे कुठे जातात, काय होतात याचा हिशोब तरी पाहिजे ना. तेव्हाही ते प्रिया म्हणते, हो आतापासून मी ठेवत जाईन, हिशोब लिहून ठेवत जाईन. तेव्हाही ते अश्विन म्हणतो, ठीक आहे मी आज नाही देऊ शकत, पण 2-3 दिवसात तुला नक्की देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय 2-3 दिवसात. तेव्हाही ते अर्जुन म्हणतो, 2-3 दिवसात, हो 20,000 काय छोटी रक्कम नाही आहे, वेळ लागतो त्याला असंही ते म्हटल्याबरोबर आता इथे मनातच विचार करते, हे अश्विनला काय सांगायचं आता, लिहून ठेव म्हणे पैसे, ह्याला जर माझा आकडा कळला ना तर ह्याला चक्कर येईल असंही ते प्रिया स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनने पोलीसमध्ये साक्षीची चौकशी करण्यासाठी फोन केलेला असतो. तेव्हा ते सायली म्हणते, हे सचिन भाऊजी आणि साक्षीच्या नादात आपण प्रियाकडे दुर्लक्ष करायला नको, कारण की ती पुरावे इकडे तिकडे करू शकते आणि ती काही करू
शकते असंही ते खरं सायली म्हणत असते. आता तितक्यातच खरं गाडीतून येते अर्जुन फाईल काढतो आणि जे काही पुरावे आतापर्यंत प्रिया विरुद्ध भेटलेले असतात ते सर्व त्या फाईलमध्ये असतात. तेव्हा इथे खरं तर सायली अर्जुनवर जरा ओरडते, म्हणत असते की असे पुरावे का ठेवलेत तुम्ही? अहो, प्रियाच्या जर हे हाती लागले ना तर ती काय करू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? ही फाईल अजिबातच घरी ठेवू नका, ही तुमच्या ऑफिसमध्येच ठेवा असंही ते खरं तर सायली अर्जुनला म्हणत असते. आता त्यांच्या सर्व काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेव्हा इथे खरं सायली आणि अर्जुन म्हणत असतात की आपण सदा आणि मैनाला परत एकदा जाऊन भेटूया असं म्हणून दोघे आता सदा आणि मैनाला भेटण्यासाठी तिथून निघालेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सचिन साक्षीपासून लपून आता इथे एका छोट्या मोबाईलमध्ये सिम त्याने टाकलेलं असतं आणि तो इथे फोन लावलेला असतो आणि फोनवर म्हणत असतो की मी तुमचं इन्स्टॉलमेंट करतो ना, टेन्शन घेऊ नका, मी अजिबात मोबाईल बंद केलेला नाही, मी त्यासाठीच तुम्हाला तर कॉल केला आहे, मी कॉल बॅक करतो ना तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. आता असं म्हणत असतो खरं तर सचिन फोनवर. तेव्हा इथे साक्षीने हे ऐकलेलं असतं. आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि साक्षीच्या हातात जी नाश्त्याची प्लेट असते ती देखील इथे पडलेली असते. आता इथे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन सदा आणि मैनाच्या घरी इथे आलेले असतात. तेव्हा इथे पाहतात तर काय तर मैना आणि सदाच्या घराला लॉक लावलेलं असतं. ते म्हणत असतात हा ठीक आहे, ह्यांच्या घराला लॉक आहे ना, तोपर्यंत आपण खरं तर शेजारी पाजारी जरा चौकशी करूया असं इथे म्हटल्याबरोबर खरं त्यांचा शेजारी इथनं जातच असतो. तेव्हा इथे खरं तर अर्जुन विचारतो इथे सदा आणि मैनावती राहतात ना, ते कुठे गेले? तेव्हा इथे तो म्हणत असतो अहो ते सकाळपासून कुठेतरी गेलेले आहेत आणि त्यांचं काय हो, ते नेहमीच कुठेतरी जात असतात. आता मला वाटतं जास्त दिवसासाठी गेले असतील, कारण की थोड्या दिवसासाठी जायचं असेल तर ते आमच्याकडे चावी ठेवून जातात, पण आता जास्त दिवसासाठी गेलेले आहेत असंही ते वाटलेलं असतं. त्यामुळे खरं तर तो माणूस आता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इथे सायली आणि अर्जुनने तोंडाचा तो मास्क देखील बाहेर काढलेला असतो. आता तो तोंडाचा मास्क लावलेला असतो कारण की त्यांना इथे कुणी ओळखू नये किंवा कुणी जर ओळखलं तर पंचायत नको आणि ह्या प्रियाला परत नवीन निमित्त नको, त्यासाठी खरं त्यांनी मास्क लावलेला असतो. आता तो माणूस गेल्यानंतर खरं दोघेही मास्क काढतात. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणते यांच्याकडे दोघांकडे पैसे नसून हे अधूनमधून कसं काय गायब होऊ शकतात? खरं तर तो माणूस म्हटला आता हे जास्त दिवसासाठीच गेले असतील, कारण की थोड्या दिवसासाठी गेल्यानंतर ते तर चावी ठेवून जातात असंही ते दोघेही एकमेकांना बोलत असतात. आता खरं तर यांच्यावर पाळ ठेवण्यासाठी चैतन्यला कॉल करून एखादा पिऊन वगैरे इथं ठेव असं इथे चैतन्याला अर्जुनने सांगितलेलं असतं. आता इथे खरं तर सायली म्हणत असं आपल्याला प्रत्येक पाऊल आता खरं तर लक्षपूर्वक टाकलं पाहिजे, कारण की ही प्रिया आपल्याला तिला कळलं ना आपल्याला हा पुरावा सापडला आहे तर ती 2 मिनिटात तो गायब करू शकते या सदा आणि मैनासारखं असं इथे खरं तर सायली म्हटलेली. आता इकडे साक्षीला हे सगळं काही कळल्यानंतर ती म्हणत असते हा फोन तुझ्याकडं कसं काय आला? तू परत माझ्याशी खोटं बोलतोस ना, पहिलं तुझ्या बायकोचं खोटं बोललास, आता इथे तू म्हणलास की तुझ्या बायकोशी मी कॉन्टॅक्ट ठेवणार नाही, आता तू तिच्याशी बोलतोस का? असं करतोस तू परत मला का फसवतोस? असं खरं तर ती रागातच हायपर होतच म्हणत असते. तेव्हा इथे सचिन म्हणतो तू का इतक्या टोकाचा निर्णय घेतेस? असं काही नाही, ह्या फोनमध्ये फक्त 2-3 नंबर आहेत. अरे मी ना खरं तर माझं अकाउंट फ्रीज झाले, त्यामुळे कॅनडामधून एका माणसाकडनं लोन काढले आणि ते माणसं अतिशय डेंजरस आहेत, ते काहीही करू शकतात असं इथे म्हटल्याबरोबर इथे साक्षी म्हणते मग तू मला का सांगितलं नाहीस हे सर्व काही? मला आधी का सांगत नाहीस असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो खरं तर मला तुला त्रास द्यायचा नाही, तू माझ्याबद्दल किती पॉझिटिव्ह आहेस हे मला माहिती आहे ना, मला कुणी त्रास देते म्हटल्यावर तू त्यांना सोडशील का? खरं तर मला तुला अजिबातच त्रास वगैरे होऊन द्यायचा नाही, त्रास नाही द्यायचा मला तुला खरं तर, त्यामुळेच खरं तर मी तुझ्यापासून हे सगळं काही लपवलेलं असतं. आता इथे खरं तर सगळे हे सचिनचे नाटकं असतात. आता इथे खरं तर साक्षी म्हणत असते त्यांचे सगळ्यांचे तू पैसे फेडून टाक. आता हे साक्षीच्या तोंडातून शब्द ऐकताच इकडे सचिनला फार मोठा आनंद झालेला असतो, कारण की त्याला तेवढंच तर पाहिजे. दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि अर्जुन अस्मिताकडे गेलेले असतात. आता इथे सायलीने बाळाला घेतलेलं असतं आणि त्याला खेळवत असते. तेव्हा इथे खरं तर अस्मिता म्हणते अर्जुन तू घे की रे. तेव्हा इथे अर्जुन तर नको रे बाबा, मला लहान बाळाची खूप भीती वाटते. तेव्हा इथे अस्मिता म्हणते तू बाप झाल्यावर काय करशील रे, असंच करशील का? तेव्हा इथे अर्जुन फार घाबरलेला असतो. आता जबरदस्ती खरं तर अर्जुनकडे सायली बाळ देते. आता तितक्यातच इथे प्रतिमा आलेली असते. आता प्रतिमाने छान अशी सोन्याची चैन इथे बाळासाठी करून आणलेली असते. आता इथे सायलीने बाळाला ती घातलेली देखील असते. प्रतिमा देखील इथे फार खुश झालेली असते अस्मिताला खरं तर बाळ झालेलं हे पाहून. आता इथे सायली आणि अर्जुन बाळासोबत खेळण्यात फार इथे रमलेले असतात. त्याला इथे पाण्यात टाकलेलं असतं आणि त्याच्याशी छान अशा गप्पा मारत असतात. तितक्यातच इथे अर्जुनला फोन येतो, कारण की सदा आणि मैनाच्या बाहेर तो पिऊन जो ठेवलेला असतो त्यांनी इथे फोन केलेला असतो आणि म्हणत असतो खरं तर ती आणखी इथे आलेले नाहीत, त्यांच्याकडे एक बाई आली होती शिवण्यासाठी, मात्र तिला देखील काही माहीत नाही असं इथे तो म्हटलेला. आता इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी म्हणत असते किती पैशाची गरज आहे? तेव्हा इथे सचिन म्हणतो
म्हणतो 10 लाखाची. तेव्हा साक्षी म्हणते मी द्यायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर सचिन फार खुश होतो. आता इथे मुद्दाम नाटकं करत म्हणतो असतो, खरं तर साक्षी मला तुझे पैसे अजिबातच नकोतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला पैसे कशाला देतीस. खरं तर मला अस्मिताकडनं हे सगळे काही पैसे काढायचे होते, त्यामुळे तिचं क्रेडिट कार्ड मी आणलेलं होतं ना, हळूहळू सगळं लोन मी फेडणार होतो. खरं तर अस्मिताबद्दल मला अजिबात काही वाटत नाही, तिच्यावर अजिबातच माझं प्रेम नाही, माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे असंही ते म्हटलेलं असतं. आता साक्षी लगेच ही विरघळते आणि म्हणत हो ना, मग आता पैशासाठी देखील तुला अस्मिताकडे जायची अजिबात गरज नाही, तुला जितके पैसे लागतील तितके मी द्यायला तयार आहे असंही ते खरं तर ही सॅम म्हणजे साक्षी म्हटलेली असते. आता सचिन इथे फार खुश झालेला असतो. आता इथे साक्षी इतक्या छोट्या कारणावरनं मी ते सँडविच खराब केलं, तुला भूक लागली असेल ना, थांब मी तुझ्यासाठी परदेशीन बनवून आणते असं म्हणून ते आता सँडविच खालचं उचलून ती त्याच्यासाठी बनवायला निघून गेलेली असते. आता हे सचिन असतो तो मनाशी विचार करतो, खरं साक्षी तू स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना, पण तुझ्यापेक्षा स्मार्ट खरं तर मी आहे. हा फोन आणि हे सिम दोन्हीही खोटं होतं, मला फक्त तुझ्याकडनं पैसे काढायचे होते, आता मला 10 लाख रुपये मिळणार असं म्हणून खरं तर इथे सचिन फार खुश झालेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा सचिन खरं तर कुणाचाही होऊ शकत नाही. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.